हळदी कुंकू किंवा घरातल्या छोट्याशा पार्टीमध्ये जर तुम्हाला स्टार्टरमध्ये काही बनवायचं असेल तर एकदम तुम्ही इथे सोप्या पद्धतीने हराभरा कबाब इथे बनवू शकता। त्यासाठी 1 वाटी मटार घेतलेले, पालक घेतलेले, कोथिंबीर, आलं लसूण, हिरव्या मिरच्या घ्यायच्या। कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेले आणि तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं। आता मी पाण्यामध्ये हे जरासं शिजून घेतलेलं नाही तर मी तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्यामधला जो कचवटपणा असतो तो कचवटपणा सुद्धा निघला जातो। त्यानंतर एका ताटामध्ये गार करायला ठेवायचं। गार झालं की पाणी न घालताच आपल्याला हे प्लस मोडवरती बारीक असं वाटण वाटून घ्यायचं। आता वाटण वाटून घेतलं की एका भांड्यामध्ये काढून घ्या। 2 बटाटे किसून यामध्ये घाला, लाल तिखट घाला, त्यानंतर धने पावडर, जिरी पूड घाला, थोडंसं काळं मीठ घाला, काळी मिरपूड यामध्ये तुम्ही घालू शकता। गरम मसाला घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे, कॉर्नफ्लॉवर आणि 3-4 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर छोट्या-छोट्या या पद्धतीने टिक्क्या बनवून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपल्याला काजू असं या पद्धतीने लावून घ्यायचा। तर हे झालं आपलं कबाब बनवून तयार झालेलं आहे। आता आपण इथे शालो फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी पॅनवरती 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। पॅन गरम करून घ्यायचा, त्यावरती कबाब ठेवायचा। जेवढे तुम्हाला शालो फ्राय करून घ्यायचे तेवढेच यामध्ये तुम्ही इथे घालू शकता, किंवा असे थोडेसे शालो फ्राय करून ठेवून बायका आल्या की मग तुम्ही चांगलं शालो फ्राय करू शकता। वरनं कुरकुरीत, आतनं सॉफ्ट धना आणि पुदिन्याची इथे चटणी मी बनवून घेतलेली हिरवीगार। अशा पद्धतीने हळदी कुंकासाठी जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हराभरा कबाब बनवू शकता।